रानड्यांच्या घराण्याची ही थोरली सून आहे, तुझ्या सासरेची मोठी जाऊ। वयाने जरी लहान असले ना तरी सगळ्या घरात वडीलधारी। माप ओलांडल्यावर माझ्या नव्हे तर निदान या नात्याच्या तरी पाया पडायला हवे होते तूस। आता काय देखल्या देवा दंडवत मला नको। घरातल्या याच्या त्याच्या पाया पडून तू आता इथे येतेस, काही गरज नाहीये पाया पडायची। चालती हो। ताई सासूबाई, चुकले मी, पुन्हा नाही होणार अशी चूक। बस झाली नाटक। तुला एकदा सांगितलेले कळत नाही का? का वडीलधाऱ्यांचे ऐकायचेच नाही असे शिकवले माहेरच्यांनी? ताई सासूबाई, जेवणाची ताटे वाढावयाची आहेत। तुमच्या आवडते ते काजूचे भरीत केले आहे। हो का? काजूचे भरीत केले का माझ्यासाठी? कळत नसेल तर बोलावे कशाला? नाहीतरी तुझ्या सारख्या चिमुरडीला काय कळते म्हणा स्वयंपाकातले? काजूचे भरीत करतायत। सांग तुझ्या सासूस, म्हणावं सुनेला नीट पढवून पाठवले नाही। काजूचे भरीत नसते, काजूची उसळ करतात। आणि आई गोमाई, हिच्या लहानपणाचे कौतुक माझ्या समोर चालणार नाही। हिच्यापेक्षाही लहान होते तेव्हा आले होते या घरात सून म्हणून। फुटक्या नशिबाने वैधव्य लिहिले कपाळी म्हणून भुंडी म्हणून फिरते या तरुण वयात। नाहीतर मी सुद्धा असते तुमच्याच सारखी एक सवाष्ण। चालते भाई तू। दाटुनिया येता मेघ, भरे आकाश ओंजळ, माळ ही व्रताची जपता, झाले घराचे देऊळ, झिजे जन्म चंदना सारखा, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झोले उंच झाले। अखेर यमुनेचे लग्न झाले। गेली पोर सासरी। आई नाही, आत्याबाई नाही, भावंडे नाहीत। एकटीच गेली मुकाट्याने।
समजूतदार आहे पोर, पण माझ्या मनाची समजूत का नाही निघत आहे? आज फार फार एकटे वाटत आहे मला. उमाशिवाय, दादांशिवाय, गोपाळाशिवाय एकटा पडलो आहे मी. चला अण्णासाहेब, पानं मांडली आहेत जेवायला येताना. भूक नाही आहे तात्यासाहेब. आता झाले ना सगळे मनासारखे, मग डोळ्यात आसवे का? तात्यासाहेब, मुलीस आईची उणीव भासत असणार, पण जाणवू दिले नाही पोरीने. यमुनेच्या मनाचा कोंडमारा तर होत नसेल ना, या विचाराने चित्त थाऱ्यावर नाहीये माझे. यमुना माधव यांचा विवाह संपन्न होईपर्यंत आमचे सुद्धा चित्त थाऱ्यावर नव्हते अण्णासाहेब. पण आता कार्य संपन्न झाले, आता चिंता कशासाठी करता? ओ लेक सुस्थळी पडली आहे अण्णासाहेब. तिथे तिच्या जीवाचा कोंडमारा कधीही होणार नाही, खात्री आहे आमची. होय ना तात्यासाहेब? अगदी 16 आणे उदयिक लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम आहे. स्वतःच्या डोळ्यांनी पहा, म्हणजे तुमच्या जीवाला बरं वाटेल. मी हो, मग तू आमच्या माधव दादाची बायको आहेस, म्हणजे आमची वहिनीच ना. आता सवाष्ण व्हायचीस. आता रडू आलं ना तरी ते डोळ्याआड सांभाळायचं, आणि हसू आलं तर ते ओठाबाहेर सांडू द्यायचं नाही. तुला खामखाम खांबोया खेळता येतात? हो, आम्ही रोज खेळायचो देवळात. आम्ही तर वाड्यातच खेळतो. अरे च्या, खरेच कितीतरी खांब आहेत ना इथे. तुम्हाला काचापाणी खेळता येतं? छट, तो मुलींचा खेळ. पण माझ्यासोबत दाजी आणि केशव रोज खेळायचे. दाजी केशव? दाजी केशव कोण? माझे भाऊ. मग ते आले नाहीत लग्नाला? पण इथे ते नसले तरी तुम्ही आहात ना. मला तुमच्याकडे बघून असे वाटते की मी त्यांनाच भेटले आहे, आणि मला असे वाटते की मी माझ्या घरीच आहे. आम्हास पण खेळायला एक सवंगडी मिळाला. तुम्हाला माहितीये का, मला लगोरी अगदी अचूक फोडता येते. खरेच? मग आणखीन काय काय येते तूस? मला ना झोपाळा घेता येतो, लंगडी खेळता येते, कैऱ्या पाडता येतात. मग आम्ही भावलीला झोपवतो, मग आम्ही काचपाणी खेळतो, आम्ही खूप मजा करतो. अजून आम्ही भावलीला खायला घालतो. आहो, आलात. आपण ऐकलेत ना, म्हटले नावाचे कानावर आले ना तुमच्या. माधवाने रमाच नाव ठेवले हो नव्या सुनेचे.
क्षणभर काळजात चर्र झालं हो माझ्या. माधव नांदवेल ना हो तिला नीट. आम्हासही थोडीशी चिंता वाटते खरी. माधव अजूनही पहिल्या पत्नीच्या शोकातून बाहेर पडलेला दिसत नाही. म्हणूनच दुसऱ्या पत्नीचे नावही रमाच ठेवून मोकळा झाला. मी सावरले कसे बसे. मुलगी लहान आहे म्हणून तिलाही त्या गोष्टीचा अर्थबोध झाला नाही. पण माझी मात्र काळजी वाढली आहे. पण आपण काळजी करू नका. माधवावर आमचा पूर्ण विश्वास आहे. या शोकातून बाहेर पडेल. शेवटी काळ हे एकमेव औषध आहे त्यावरती. होईल सगळे व्यवस्थित होईल. शिवाय जबाबदारी टाळणाऱ्यांपैकी माधव नव्हे, नाही का? होईल होईल. हा, पण तुम्ही मात्र सोनबाईंची काळजी घ्या हो. कसे आहे, परगावची मुलगी आहे. आपल्या घरातले संस्कार, चालीरीती, सोळे ओळे या सगळ्याची तुम्हीच तीच माहिती करून द्या. नीट समजावून सांगा तिला. काय पोरगी लहान आहे, अल्लड आहे. थोडं सांभाळून घ्यावे लागेल. पण मुलगी गोड आहे, समजूतदार आहे. हो, होईल होईल. सगळे व्यवस्थित होईल. सतत सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही स्वतःच्या पदराशीच ठेवा तिला. होय. माधव कुठे आहे? माडीवर आहे. नामकरण झाले तसे थेट माडीवरच गेला तो. पण खरं तर मला हे नाव खूप आवडले. का सांग बरे? का ग? कारण माझ्या आईचं नाव उमा आणि माझं रमा. झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. ये. काय बघतेस गो? आवडले का घर तुझे? अगो माई, आता या साळकायांना घेऊन कुठे चाललीस? नाही हो, सकाळपासून दमल्या होत्या दोघी. म्हणून म्हटलं जरा त्यांची तोंडे धुवून द्यावीत, लुगडी बदलून द्यावीत. आता कसे बरे वाटते. भारीच कोड पुरवतीयस हो माई तू. पण जरा जपून, नाहीतर डोक्यावर बसायची. तुम्ही नाही का माझे कोड पुरवित होता मी नवी होते तेव्हा? मी बसले का डोक्यावर? पक्की गोड बोलीयस हो माई तू. आता दिसतायत हो भोळ्या. पुढे जाऊन डोक्यावर मिऱ्या वाटतील ना तेव्हा कळेल. माई, हा लाडवाचा डबा घ्या. द्या. मोतीचुराचे लाडू आवडतात ना? हो. अरे देवा, अरे काय गोंगाट लावलाय? आलात का धाट टाकायास? आता थांबा जरा, धीर धरा. आधी मुलींना आणि मग मुलांना मिळणार, समजले? हे घे रमा. आणि तुम्हा दोघांना एक एकच लाडू मिळणार आहे बरं का? नाही नाही, आम्हाला जास्त हवंय. अजिबात नाही, एक एकच घ्या. हा घ्या. अरे अरे काय, अरे हे काय करताय तुम्ही? दे तो डबा इकडे. काय हा? अरे असं गोजिरा गोजिरा माझं सासर सासर
दृष्ट लागू नये त्याला सजलं ग माझं पार्वती, माझं एवढे छान नाव यमुना बदलून रमा का ठेवले ग? माझी आई म्हणत होती लग्नानंतर सासरी गेल्यावर बायकांचं नाव बदलतात. आता तुझेही लग्न झाले आहे ना, म्हणून तुझेही नाव बदलले. का ग, तुला तुझं नाव आवडले नाही? म्हणजे अगदी तसेच काही नाही, पण खरं तर मला हे नाव खूप आवडले. का सांग बरे? का ग? कारण माझ्या आईचं नाव उमा आणि माझं रमा. हे काय ताट तसेच परत आणलेस? वय नाही जेवले धाकले मालक. कल्याण झाले. पंक्तीत सगळ्यांसोबत जेवायास बसला नाही म्हणून ताट माडीवर पाठविले, तर तेही परत. अरे किती दिवस चालणार आहे हे? किती दिवस असा शोक करत बसणार आहेस बाबा? अरे अशाने तब्येत बिघडायची, आणि आता तर दुसरे लग्नही झाले. मी काय म्हणते, मी त्याच्यासाठी बदामाचे दूध घेऊन जाते ना नंतर. बघतेच कसा घेत नाही ते. पांडुरंग, जी. आज जा आणि सांग मी दूध गरम करायला सांगितले. जी. ताई, तुम्ही जरा शांत राहा. पास माई, तू आता काहीही बोलू नकोस हो. तू लाडावून ठेवलेस ना म्हणून हे सगळे चालले, म्हणून करतोय हा मनमानी. करा, ऐकूच नका माझे, नाहीतरी घरात कोण ऐकते माझे? माई, या अशा तंतनत का गेल्या? अगं, माधव जेवला नाही. या बया, माई बराच वेळ झाला, रमा वहिनी कुठं दिसल्या नाहीत. तुम्ही पाहिलं का त्यासनी? नाही, मी तर नाही पाहिले. अगं बाई, ही मुलगी गेली कुठे? चल बघूया. चल चल. अख्खा वाडा शोधून काढला, काढला की नाही? सापडल्या कुठे? नाही. इकडे कार्यालयामधली विघ्ने पार करून घरी येतो, तर इथे नवीन विघ्ने. जातीने लक्ष ठेवावयास हवे होते तुम्ही. झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. नुसतेच धावू नका पावसाळ्यासारखे. शोधा ती. कुठे गेलीये पोर काय माहिती? ताई काकू कुठेही दिसल्या नाही तो. कुठे गेल्या असतील या? अगं बाई, साहेब परसदारी बी शोधलं, पण रमा वहिनी साहेब नाही सापडल्या हो. अगं बाई, तू नीट शोधलेस? जा परत शोध तिला. बघतो बघतो. माई, 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 माडीवरल्या संध्या खोल्यांमध्ये बघितलं, कुठंच नाही आहेत त्या. अगं बाई, अगं बाई. हा? स्वयंपाक खोलीतही नाहीये. आजीच्या खोलीत जाऊन बघ. माई, माई काय हो? माई धान्याच्या कोठीतही पाहिले, तिथेही नाहीये ती. अरे देवा, या दोघी जणी बाहेर गेल्या का काय? हो, लहान आहेत, घरचे कोणी दिसत नाहीत म्हणून शोधत शोधत बाहेर गेल्या तर नसतील ना? अगो बाई बाई बाई, इतकी न कळती नाही होती. आणि शेवटी संस्कार ते काय म्हणायचे? हा, आम्हीही सासरी आलो होतो, याहूनही लहान वयात. आम्ही नाही गेलो ते पळून. असे काहीतरी बोलू नका हो. कोणी ऐकले तर एकाचे दोन व्हायचे. आधीच माधवाला बोल लावलं त्याच्या मित्रांनी, त्यात ही भर नको. मला वाटते दोघी कुठेतरी वाड्यातच असतील. अख्खा वाडा शोधून काढला, काढला की नाही? सापडल्या कुठे? नाही. नाहीच का अजून पत्ता लागला? हर 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 हर. लक्ष ठेवावयास हवे होते. तिकडे कार्यालयामधली विघ्ने पार करून घरी येतो, तर इथे नवीन विघ्ने. जातीने लक्ष ठेवावयास हवे होते तुम्ही. चुकलेच हो माझे. पण ती जवळपासच होती. आता अर्ध्या घटकेपूर्वी मी तिला मोतीचुराचा लाडू सुद्धा दिला होता. म्हटले पुरुषांची पंगत उठेपर्यंत भूक धरवणार नाही. दागिने आणि लुगडे सावरून अगदी दमली होती पोर. अगो, पण जबाबदारीची जाणीव असते की नाही?
हा सासूर वाशिडीने कसे वागावे आईशीने कसलेच धडे शिकवलेले दिसत नाहीयेत. आणि सोबतची करवली ही तशीच, दोघीही पहिल्याच दिवशी बेपत्ता. तसे तसे जोशींचे घर जवळच आहे. परक्यांमध्ये बाहेरून दोघी घरी गेल्या असतील असे मला वाटते. हो तसे झाले असते तर त्या घरून स्वतः अण्णासाहेब मुलींना घेऊन उलट्या पावली परत आले असते. तेही खरेच आहे. त्यांच्याकडे विचारपूस करायला जावी तर त्यांच्या जीवास घोर, आणि शिवाय वर आपल्याला कमीपणा येईल तो वेगळाच. माई 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 अहो रमा सापडली देवघरात. काय अगं बाई, देवघरात छान. चला झुले